भगवान शिवाचा हा क्रोध होता, ज्यामुळे त्यांचा सर्वात मोठा भक्त नंदीही घाबरला आणि त्यांच्यापासून दूर गेला। आणि म्हणूनच आजही महाराष्ट्रातील या मंदिरात शिवलिंगासमोर नंदी नाही, तर त्या दिवशी नेमके काय घडले ही राजा दक्षच्या महान यज्ञाची कथा आहे। दक्ष शिवाचा द्वेष करत असे, कारण त्याची मुलगी सतीचे लग्न स्मशानात राहणाऱ्या एका योगीशी झाले होते। म्हणूनच त्याने सर्व देवांना आपल्या यज्ञात आमंत्रित केले। जेव्हा सती आली तेव्हा दक्षने त्यांच्यासमोर शिवाचा अपमान केला। पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञ अग्नीत स्वतःला झोकून दिले। हे ऐकून शिवाचे दुःख भयानक क्रोधात रूपांतरित झाले। त्याने आपल्या एका जटेमधून वीरभद्र निर्माण केला आणि त्याला दक्षचा यज्ञ नष्ट करण्याचा आदेश दिला। वीरभद्रने दक्षचा शिरच्छेद केले आणि यज्ञ नष्ट केला, परंतु तरीही शिवाचा क्रोध शांत झाला नाही। त्याने सतीचा मृतदेह घेतला आणि विनाशाचे नृत्य सुरू केले। विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू स्वतः त्याला शांत करायला पुढे आले। त्याने शिवाला महादेव म्हणून त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली आणि असे मानले जाते की ही दैवी घटना जिथे घडली ती जागा आज कोपेश्वर महादेव मंदिर महाराष्ट्रातील